नमस्कार, भाग्यश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण मिक्स डाळीची आमटी। त्यासाठी लागणार डाळ आहे 1 वाटी तूर डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, पाऊण वाटी मसूर डाळ। हे तिन्ही डाळी आपण आता मिक्स करून कुकरला शिजवून घ्यायचे आहे। आता आपण स्वच्छ धुवून घेत आहे मी। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला शिजवण्यासाठी 1 ग्लास पाणी बास होणार आहे। शिजवताना आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि तेलमुळे डाळ खूप छान शिजते। कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायचे आपल्याला। तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊयात, कांदा, आणि कोथिंबीर। आपली डाळ शिजलेली आहे। आता ते आपण रवीने ढवळून घेऊयात, म्हणजे मॅश होईल ते डाळ व्यवस्थित। मी ही डाळ एकदम छान ढवळून घेतलेली आहे। आता ते मी एका पातेलीमध्ये शिफ्ट केलेले आहे आणि त्या आमटीला आपल्याला किती पाणी लागेल तेवढे पाणी घालून ते शिजवायला ठेवलेलं आहे। आता एका गॅसवर मी पॅन ठेवत आहे फोडणीसाठी। तोपर्यंत आपली डाळ शिजल। त्यामध्ये आता मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगले गरम झाले की आपण पुढची प्रोसेस करू। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, आता दोन्ही छान गरम झालेले आहेत, त्यामुळे आलं आणि लसूण पेस्ट टाकलेलं आहे। आता चांगले परतून घेऊ ते दोन्ही। आता कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता चांगलं परतून झाल्यावर आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगले लालसर होऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यावर आपण टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। आता हे चांगलं मॅश होऊसपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आपली टोमॅटो भाजलेले आहे। त्यानंतर 1 चमचा सांबार मसाला, आपल्या आवडीनुसार घरचा मसाला टाकायचा आहे। मी 1.5 चमचा लाल चटणी टाकलेली आहे। त्यानंतर सर्व हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धने पूड टाकलेला आहे। हे सर्व मसाले एकदम चांगले भाजून घ्यायचे आहे। हे भाजून झाल्यावर थोडंसं आपण चवीसाठी साखर टाकणार आहे। साखरच्या ऐवजी आपण गूळही वापरू शकतो। आता हे सर्व भाजून झाल्यावर आपण ह्या उकळत्या वरणमध्ये टाकून घेऊया डाळीमध्ये। हे चांगले एकजीव होऊसपर्यंत हलवून घेऊया।
सर्व एकत्र झाल्यावर आपली डाळ रेडी होणार आहे। आता ह्याला एक 5 ते 10 मिनटं उकळी आली की आपली डाळ ही रेडी आहे, खाण्यासाठी रेडी आहे। गरम गरम भातासोबत खूप छान लागते ही डाळ, नक्की करून पहा। आणि जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। वरून कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ। तर चला पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।